मतदारसंघाचे अलीकडे जे धरणं झाले असतील एक सुद्धा धरण गिरीश महाजनने केलेलं नाही, एक सुद्धा. सारे धरणं जे आहेत ते नाथाभाऊने मानले, नाथाभाऊने मंजुरी दिली. या ठिकाणी तुम्ही वाघूर धरण म्हणतोय आपण, वाघूर धरणाच्या संदर्भात वाघूर धरण आमच्या कालखंडामध्ये झालं म्हणून जळगाव शहराला पाणी आलं. जळगाव मधल्या प्रत्येक तालुक्याला आयटीआय नाथाभाऊच्या कालखंडामधला निर्णय आहे. जळगावचं शासकीय इंजिनियर नाथाभाऊच्या कालखंडातला निर्णय आहे. जळगावला कृषी महाविद्यालय म्हणजे शासकीय कृषी महाविद्यालय नाथाभाऊच्या कालखंडामध्ये झालं. अनेक प्रकल्प माझ्या कालखंडामध्ये सरकारच्या मदतीनं मी केले. पण नाथाभाऊ होता म्हणून तापी महामंडळ झालं नाकारता येईल का? गिरीशभाऊ होता म्हणून काय झालं? तू तर अर्ध्या खात्याचा मंत्री आहे ना, अर्ध्या खात्याचा मंत्री आहे, तुझ्याकडे लोडे वेळी आहे. एवढासा लोड आहे फक्त एका महामंडळाचा, एक दोन महामंडळाचा. या महामंडळामध्ये प्रगती करून दाखवा तुम्ही. माझ्याकडे तर 16 खाते असताना सुद्धा मी कारभार सांभाळत होतो. अर्ध्या खात्याचं असताना काय आणलंय विकासाच्या दृष्टीनं? कुठे गेला टेक्सटाईल पार्क? 2016च्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या याच्यामध्ये टेक्सटाईल पार्कचा उल्लेख मी केला होता. कुठे? कोणता प्रकल्प या मंत्र्यांनी आणि या आमदारांनी या जिल्ह्यात एक मोठा प्रकल्प आणलाय सांगा. मेडिकल कॉलेजला अजून परवानगी नाही आहे बरं. त्या जागेंची वगैरे भानगडी चालू आहे, त्या विमानतळाची भानगड चालू आहे, पण विनाकारण काम चालू आहे. की त्याच्यावर जात नाही झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. पण मला सांगा की एवढे मंत्री एकत्र येतात, एक प्रकल्प सांगे. हो नाथा भाऊ, तू काय सांगतो की वाघोरचं धरण झालं, अंजनीचं धरण बांधलं, गुडचं धरण बांधलं, 40गावचे सगळे धरणं बांधले. सगळे धरणं त्या कालखंडात मंजुरी दिली. आम्ही हे केलाय, हे एक धरणाची मंजुरी दिली, या धरणाचं काम पूर्ण करून दाखवलं असं म्हणून दाखवा बरं. अर्ध्या खात्याचे मंत्री आहे ना तुम्ही, तुमचा तर पूर्ण अधिकार आहे. विकासावर काय बोलू शकता तुम्ही? नाथाभाऊ समोर विकास? अरे अभ्या महाराष्ट्राचा विकास नजरेसमोर ठेवला आम्ही की एखाद्या 40गावचा किंवा एखाद्या सासुरवाडीचा किंवा एखाद्या जामनेरचा मतदारसंघाचा नाही गेला. माझ्या दृष्टीला अख्खा महाराष्ट्र होता आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने मी कधी हे करणार नाही. माझा आवाज दडपण्याचा प्रयत्न करू नका. मी कधी कुणासमोर झुकलेलो नाहीये, झुकणार पण नाहीये आणि मी शेवटापर्यंत जाणारा माणूस आहे. तुम्ही थांबा, विषय शेवटापर्यंत नेणारा मी माणूस आहे. पशु महाविद्यालय तर काय झालं? मंजूर पशु महाविद्यालय. इथे शासकीय अॅनिमल हजबंड्रीचं पशु महाविद्यालय मंजूर आहे. आणि होत आहे वरणगावचं पोलीस प्रशिक्षण केंद्र गोपीनाथ मुंडेंच्या कालखंडात मंजूर होतो. आतापर्यंत ते आता SRPचं केलं तेही झालं नाही अजून. 30-30 वर्ष प्रकल्प पूर्ण होत नाही. 25-25 तुम्ही काय करता मंत्री आमदार या ठिकाणी? त्याच्यासाठी काय एकत्र येत नाही? जळगाव जिल्ह्यामध्ये केळीचं नुकसान झालं त्याच्यासाठी काय एकत्र झाले नाही? या धरणांसाठी पूर्ण पैसा मिळावा म्हणून काय एकत्र झाले नाही? एकत्र कर्जमाफी करावी सारख्या शेतकऱ्यांचं काय नाही झालं तुम्ही एकत्र? बोंबला नाही एकटा नाथाभाऊ बोंबलत राहतो विधानसभेमध्ये. शेतकऱ्यांचे प्रश्न फक्त आपल्या जिल्ह्यातल्या माध्यमातून नाथाभाऊंनी मांडले, संपूर्ण महाराष्ट्राचे कर्जमाफीच्या वगैरे. तुमचा आवाज का दडपला गेला त्या ठिकाणी? का बोलले नाही शेतकऱ्यांच्या विषयी, शेतमजुरांच्या विषयी? रेमंड कामगार अर्धे यानं काढून टाकले, ते एका लेवा समाजाचे होते म्हणून काढले ना तुम्ही. सामाजिक दृष्टिकोन मी कधीही ठेवला नाही, मी कधीही समाजावर बोललो नाही. पण एका समाजाच्या नेत्याला टार्गेट करण्याचं काम तुम्ही करता. ते यासाठी त्या समाजाचा नेता गेल्यानंतर यांना सगळ्याच्या तिकडे रान मोकाट होईल, मग काहीतरी बेछूट आरोप करायचे. म्हणून या ठिकाणी कसा मी धर्म जात पंथ हे कधी आयुष्यात मानलं नाही. माझ्यासमोर विकास हे ध्येय राहिलेलं आहे आणि नेहमी विकासाच्या दृष्टीने मी भांडलेलो आहे. हे काम माझं पुढेही मी चालू ठेवणार आहे. अशाच ठिकाणी मला फार बोलायचं नाही यावेळेस, पण मी एवढंच सांगणार या ठिकाणी की गिरीश भाऊंनी माझे चॅलेंज स्वीकारावे. जा स्वतःच्या प्रॉपर्टीची चौकशी करायचं चॅलेंज स्वीकारा. जा मुलाच्या ह्याच्यातली CBI चौकशी करण्याचं चॅलेंज स्वीकारा. जा त्या ठिकाणी प्रफुल्ल लोढाचं नार्को टेस्ट करायचं चॅलेंज स्वीकारा, जे आमच्या खोडके सरांनी काल मागितली. तसे स्वीकारायला चॅलेंज. का मागे पडताय, का पळ काढताय? त्यावेळेस आमदारांना जमा करून आमदारांनी एकत्रित मागणी करणं. हो नाथाभाऊ काय बडबड करतात? खरा गिरीश महाजनच्या प्रॉपर्टीची चौकशी आमची सर्वांची मागणी आहे. तुमच्या हिंमत